आणि विरोधी पक्षातल्या काही नेत्यांनीही अजित पवार यांना आदरांजली अर्पण केली आहे. पाहूया. मी तर पोरका झालो, जिल्हा महाराष्ट्र अख्खा पोरका झाला आहे. थोडं सोपा विषय नाही आहे. आदरणीय दादाजानेनं महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली. एक एवढी मोठी दरी होणार आहे की ते भरून निघणार नाही आहे. एवढा मोठा विषय आहे. त्याच्यामुळे दादा हा विषय दादाच होता, असा व्यक्ती होणे नाही. दादांच्या कामात एक ओळख होती. माणसं कुठलंही समोर आलं, काम होण्यासारखं असलं तर दादा नाही म्हणत नव्हते आणि लगेच करून घ्यायचे. राजकारणात आपण बघतो, कार्यकर्त्यांनी एकदा काम सांगितलं, उद्या ये परवा ये, आणि काम लांबवायची पद्धत दादांच्यात तशी कधी आली नाही. मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला ते आणि आम्ही एका समितीत काम करत होतो. तिघंच एका समितीत असल्यामुळे महिन्यात 2 महिन्यातनं एकदा बैठक व्हायची आणि एवढी बारकाई प्रत्येक कामात. जे काम करू, राज्याचा अर्थसंकल्प बघणारा माणूस, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं 200-400 कोटीचं सुद्धा इन्व्हेस्टमेंट कमिटीचं चेअरमन असल्यामुळे ते बघायचे. पण ते लहान बघताना सुद्धा एवढी बारकाईने प्रत्येक गोष्ट बघायची. मला सांगायचे की बघा, राजकारणात आपण जनतेसाठी काम करतोय पहिले, म्हणून कोणत्या माणसाला दुखावायचं नाही ही पहिले भूमिका ठेवायची. रागावायचं होत नसेल तर, पण त्याला मात्र खोट्या आश्वासनामध्ये घालायचं नाही, ही ती खरी आठवण त्यांची होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.